भाजपा पक्ष वाढविण्याकरिता संपूर्ण ताकदनिशी कार्य करू. मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके. रायगावात काँग्रेसला खिंडार. अनेक मान्यवरांचा भाजपामध्ये प्रवेश. मतदारसंघाचा संपूर्ण विकास करून भाजपा पक्ष वाढविण्याकरिता संपूर्ण ताकदनिशी कार्य करू. रायगाव तालुक्यातील मातब्बर नेते आता काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये आल्यामुळे भाजपाची निश्चितच ताकद वाढली आहे. प्रत्येक प्रवेश करणारा नेता हा तगडा असून प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून भाजपाकरिता काम करेल. सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात सन्मान केला जाईल, असे मत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केले. तसेच रायगावातील पाणी पुरवठा प्रश्न येत्या 2 ते 3 महिन्यात मार्गी लावला जाईल व शहरातील स्ट्रीट लाईट मिस सुरू करणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते रविवार दिनांक 1 जून रोजी रायगाव शहरातील क्रांती चौकात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी भाजपा अध्यक्ष मोहन गुंदेचा, भाजपा माजी तालुकाध्यक्ष चित्तरंजन दादा कोले, तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे, शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, माजी सभापती प्रशांत तायडे, माजी सभापती प्रवीण कोकाटे, अरविंद फुटाणे, संजय काकडे, सागर इंगोले, निश्चल बोबाटे, आशिष पारदी, प्रसाद ठाकरे, अभिजित कदम यांची उपस्थिती होती. राज्यातील विधानसभा निवडणुकापूर्वीच विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू होती. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर तर विजयी झालेल्या महायुतीमध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी नेत्यांची झुंबड उडाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तर भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अनेकांचे प्रवेश झालेले दिसत आहे. त्यातच आता रायगावात काँग्रेसचा मोठा गट भाजपामध्ये सामील झाला. यामध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद फुटाणे, माजी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निश्चल बोबाटे, सरपंच आशिष पारदी, प्रसाद ठाकरे यासह अनेक काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा जम्बो प्रवेश सोहळा रायगावात पार पडला. तालुक्यातील विविध गावातील काँग्रेस पक्षाचे एकूण 275 कार्यकर्त्यांनी हातात कमळ घेतले व भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा नेत्रदीपक होता. यावेळी कोल्हे सभागृह येथून ढोल पथकांचं भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी व जम्बो हार घालून सगळ्यांनी आपला प्रवेश करून घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रामुख्याने वडकी, खैरी, येवती, खिनी जवादे, करंजी, सावनेर, चहान, लाडकी, खडकी, वरुड, झुल्लर, विहीरगाव, आठमोडी, पळसकुंड, खैरगाव, कासार, झरगड, सराटी, रावेरी, रिदोरा, वाडोना बाजार, दहेगाव, कोच्ची या गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामविकास सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, माजी अध्यक्ष व प्रमुख काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. प्रवेश घेतल्यानंतर माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टीत बिनशर्त प्रवेश केला, असे मत व्यक्त केले. यावेळी रायगाव तालुक्यातील काँग्रेसचे राजकारण हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोशावर चालले असून आमचे पुढील टार्गेट जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती राहील. यावर भाजपाचा झेंडा फडकवलाच जाईल, असे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण यांनी सांगितले. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.